चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 11 मधला डेरिव्हेशन या चॅप्टर मधला क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, काय म्हणताय पहा, इफ y इक्वल्स टू दिला का दिला पहा, y इक्वल्स टू e टू द पॉवर x अंडर रूट ऑफ x. ठीक आहे, ओके. म्हणजे हा जो फंक्शन आहे e टू द पॉवर एक्सपोनेन्शियल फंक्शन अँड दॅट इज अ म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन समजा. ठीक आहे, का अल्जेब्रिक फंक्शन. ठीक आहे, म्हणजे अंडर रूट ऑफ x आहे. ठीक आहे, इथपर्यंत ओके. तसं ते याला स्क्वेअर रूट फंक्शन म्हणून. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. तर y इज इक्वल टू e टू द पॉवर x डिवाइडेड बाय रूट ऑफ x. तर फाइंड करा म्हणतात dy बाय dx. का फाइंड करा, dy बाय dx. ठीक आहे, आणि ऍट x इक्वल्स टू 1 म्हणजे x इज इक्वल टू 1 या पॉइंटवर तो डिफरन्शिएबल आहे का. ओके, म्हणजे किती डिफरन्शिएबल म्हणजे ऍट x इक्वल्स टू 1 वर डिफरन्शिएबल आपल्याला काढायचं पडला. ओके, त्या पर्टिक्युलर पॉइंटवर. ठीक आहे, ओके, बहुत ही बढिया. ठीक आहे, तर कसं करता येईल पहा, पहिली तर गोष्ट लक्षात घ्या की आता y इज इक्वल टू u बाय v च्या फॉर्म मध्ये आहे. u म्हणजे समजा u आहे न्यूमरेटर आणि v म्हणजे डिनॉमिनेटर. ठीक आहे, बहुत ही बढिया. u आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. ठीक आहे, त्याचा एक रूल आहे, क्वेश्चन रूल म्हणतात. डेरिव्हेशनचा कोणता रूल, क्वेश्चन रूल आहे. ठीक आहे, कोणता रूल, क्वेश्चन रूल. ठीक आहे, का म्हणते पहा क्वेश्चन रूल की जर u बाय v ला जर डिफरन्शिएट करायचं असेल तर पहा काय, तर dy बाय dx लिहायचे. म्हटलं इथपर्यंत क्लिअर. dy बाय dx, त्यानंतर u. ठीक आहे, u, त्यानंतर ddx ऑफ u. ठीक आहे, म्हटलं ना, काय म्हणतो आपण, dy बाय dx पहिले v आणि ddx ऑफ u, मग मायनस u. ठीक आहे, म्हटलं, आणि ddx ऑफ v आणि पुरा v चा होल स्क्वेअर. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण लक्षात घ्या. ठीक आहे, dy बाय dx बढिया लिहिता हो की dy बाय dx इक्वल्स टू पहिले v मग ddx ऑफ u मायनस मग u आणि मग ddx ऑफ v आणि डिवाइड बाय v स्क्वेअर. ठीक आहे, ओके. तर कधी कधी हा फॉर्म्युला u v म्हणल्यावर पुरा माणसाचा बेजाफराय होते. ठीक आहे, एक काम करतो पहा, याला थोडसा एक सिंपली भाषेत लक्षात ठेवा. मी काय म्हणतो पहा, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. ठीक आहे, तर मी काय करता पासून, ठीक आहे, की याला असं नाही तर असं लक्षात ठेवतो, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. समजा. ठीक आहे, हा नर्स में, हा डॉक्टर में. न्यूमरेटर मीन्स न्यूमरेटर मीन्स नर्स अँड डिनॉमिनेटर म्हणजे डॉक्टर, असं मी मानलो. ठीक आहे, काय केलं, मानलो. ठीक आहे, तर काय होईल पहा, एक छोटीशी गोष्ट आहे का. ओके, या रूलला थोडासा चिवडा होते. ठीक आहे, म्हणजे असा पार्ट नाही राहत ना. सिंपल आयडिया पहा की y इज इक्वल टू न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. ठीक आहे, ओके. मानून चालू की एका व्यक्तीचा एक्सिडेंट झाला. ठीक आहे, एक्सिडेंट माहिती ना होतच राहते आजकाल. ठीक आहे, एक्सिडेंट झाला फॉर एक्झाम्पल. ओके, असा कोणाचा हो नाही पण समजा एक्झाम्पल साठी. ठीक आहे, तर मान के चलो एक्सिडेंट झाला, तर काय होईल पहा, त्याला दवाखान्यात नेल्यानंतर ओके पहिले एक काम करा, याला dy बाय dx करायचा लिहून टाका. ठीक आहे, म्हटलं आता मानून चालू एक्स नावाचा व्यक्ती आहे, त्याचा एक्सिडेंट झाला. ठीक आहे, तर दवाखान्यात गेल्याबरोबर तुम्हाला माहिती फील करा. ठीक आहे, की पहिले डॉक्टर धावत येते का. ठीक आहे, अरे क्या हुआ म्हणते. ठीक आहे, तर पहिले डॉक्टर. ठीक आहे, मग त्यानंतर पहा, मग त्यानंतर काय म्हणते डॉक्टर, नर्स जल्दी इंजेक्शन लाव. ठीक आहे, तर नर्स इंजेक्शन आणते. बरोबर, अरे सुनो ना. ठीक आहे, पहिले डॉक्टर येते मग नर्स येते. बरोबर आहे. ठीक आहे, मग त्यानंतर एक प्यारीसी पुन्हा नर्स येते. बरोबर आहे. ठीक आहे, आणि ते सलाईन लावते. ठीक आहे, म्हणजेच का न्यूमरेटर. आणि मग फायनली आखरी कसा आहे पेशंट. ठीक आहे का, काही धमक आहे का नाही, हालत आहे का, डुलत आहे का नाही. ठीक आहे, मग फायनली कोण पाहते, डॉक्टर येऊन पाहते. ठीक आहे, बरोबर आहे का नाही, पाहते का नाही. ठीक आहे, आणि पुरा अधिकार. ठीक आहे, कोणाचा राहते, त्या दवाखान्यावर त्या डॉक्टरचा राहते. समजलं ना मी काय म्हणतो पहा, पहिले डॉक्टर आला. ओके, पेशंट एक्सिडेंट झाले. बरोबर, मग नर्स पाहत. ठीक आहे, पटलं ना, नर्स आली. ठीक आहे, काय म्हणता डॉक्टर की चलो जल्दी इंजेक्शन लाव. ठीक आहे, दुसऱ्या नर्सले सांगते, प्यारीसी नर्सले की तुम्ही का ना सलाईन लावा. ठीक आहे, आणि मग फायनली आहे का गेला यासाठी डॉक्टर पाहते. ठीक आहे, फायनली आणि पुरा अधिकार डॉक्टरचा राहते. बस यही रूल येता लावता पाय का. ठीक आहे, मी काय म्हणता, हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जर मानलो. ठीक आहे, तर काय होईल पहा, याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, प्यार से लिहा. ठीक आहे, लिहा, तर काय होईल पहा, dy बाय dx. ओके, आता मला काही लेन देन तर रूल का. ठीक आहे, पटलं ना. ओके, हा वाला रूल मी फक्त आपला गावठी प्लॅन चालू करतो. ठीक आहे, काय होईल पहा की सर पहिले फिक्स केलो डॉक्टर हवे, पेशंट आला, पहिले डॉक्टर. ठीक आहे, पहिले डॉक्टर येऊन पाहिजे. ठीक आहे, की क्या हुआ बंदे को. ठीक आहे, त्यानंतर मग का म्हणाल डॉक्टर की नर्स जल्दी त्याला इंजेक्शन लाव. ठीक आहे, पटलं ना. मग त्यानंतर प्यारीसी नर्स पुन्हा सांगेल चला सलाईन आणा. ठीक आहे, पटलं ना. आणि फायनली मग डॉक्टर पाहिजे का, की पेशंट आहे का गेला. बरोबर आहे, आणि पुऱ्या दवाखान्यावर अधिकार याच्या. ठीक आहे, बहुत ही बढिया. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. ओके, मी बस कहाणी लक्षात ठेवलं, विषय काय सर. ठीक आहे, पटलं. मग त्यानंतर dy बाय dx इज इक्वल टू, आता तुम्हाला माहिती आहे सर, अंडर रूट ऑफ x
आता मला सांगा की डेरिव्हेशन काही फॉर्म्युले माहित पाहिजे, ठीक आहे. डेरिव्हेशन ते नसेल माहित नाही, डेरिव्हेशन सोडवतो म्हणलं नाही जमत, ठीक आहे. तर ऐका, ddx ऑफ e टू द पॉवर x, लक्षात ठेवा डेरिव्हेशन ऑफ e टू द पॉवर x तोच राहते, ठीक आहे. इंटिग्रेशन मध्ये सुद्धा तसंच, इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x e टू द पॉवर x असते, ठीक आहे. तर एक काम करता, याचा जो डेरिव्हेशन e टू द पॉवर x आणि मायनस ex. आता पुन्हा एक कहाणी आहे का, ठीक आहे, की डेरिव्हेशन ऑफ, लक्षात घ्या डेरिव्हेशनचे फॉर्म्युला ddx ऑफ रूट ऑफ x चा फॉर्म्युला राहते 1/2 रूट ऑफ x फॉर्म्युला, ठीक आहे. इकडे खूपच्यात मी लिहितो, जागा नाही ना तर बनवा लागते भाऊ, ठीक आहे. म्हटलं आता काय होईल पाहिजे, 1/2 रूट ऑफ x आणि डिवायडेड बाय, चेक करा का म्हटलं मी, ओके, रूट x, ओके, हा x आणि e टू द पॉवर x मायनस e टू द पॉवर x आणि 1/2 रूट ऑफ x. अगेन डेरिव्हेशन होते, चेन रूल लागला, पण इथे चेन रूल वाला आयटम नाही, ठीक आहे. म्हटलं ना, तर सध्या पुरतं सिंपली डेरिव्हेशन करता. आता काय होईल पहा, रूट ऑफ एक्स, तर हा रूट ऑफ एक्स काय करते, हा 2 जो आहे तो टप्पा उडवते ना, म्हणजे एक्स, ठीक आहे. आता प्यार से देखो, इथं चुकवता dy/dx येते का, ठीक आहे. थोडासा समजण्यासाठी एक पार्ट घेता, एक्स जो आहे तो जसा आहे तसा ठेवला, ठीक आहे. आता इथं काही नसते म्हणजे 1 असते, हे तर तुम्हाला माहिती आहे, बाप सेम करावं लागते, लक्षात घ्या, ठीक आहे. तर का असते 1 असते, ठीक आहे. अरे तुम्ही पहा ना, तुम्हाला नसेल समजत, ठीक आहे. जसं 3 - 1/2 आहे, तिथे काही नसते म्हणजे एलसीएम सेम करावं लागतं. जस्ट लाईक आता एवढा मोठा जर नंबर असेल हा वाला, ठीक आहे, तर याचा जो एलसीएम सेम आहे ना, सेम नाही ना, तर मग काय क्रॉस मल्टिप्लाय करत, तर रूट ऑफ एक्स सोबत e टू द पॉवर x इंटू हा इकडे लेवल नाही यासोबत, ठीक आहे. पटलं ना, अरे मल्टिप्लाय कराल ना, आणि मायनस e टू द पॉवर x इंटू 1 e टू द पॉवर x आणि दोघांचे बाप सेम आहे का, 2 रूट ऑफ x आणि डिवाइड बाय x, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे, ओके. इथपर्यंत आला असेल, हा डिवाइड बाय x जो करतो, ठीक आहे. तर थोडासा बढिया नाही वाटत आहे, इथे लिहितो मी डिवाइड बाय dx मधात लिहा, ठीक आहे. आता एवढा पार्ट मिटवतो आणि पुढचा पार्ट चालू करतो, ठीक आहे मेरे प्यारे दोस्तों. चला त्यानंतर पाहता मेरे प्यारे दोस्तों, त्यानंतर काय राहील पहा, इकडे का, हा इथून चालू करतो आपण रूट ऑफ एक्स जो का तो, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आणि e टू द पॉवर x एक काम करतो, थांबा थोडी देर केली, समजा हा रूट ऑफ x इंटू रूट ऑफ x, तर x होईल का, ठीक आहे. रूट ऑफ x, अरे रूट ऑफ x इंटू रूट ऑफ x, रूट उडल ना x, आणि इथं घेतो आम्ही 2 हा पहिले आणि e टू द पॉवर x, बढिया प्रेमाने लिहू, आणि e टू द पॉवर x जसा आहे तसा, ठीक आहे. आणि इथं काय होईल पहा, आता पहा हा सुनो, ठीक आहे. हा का बे फ्रॅक्शन म्हणजे a/b, हा a/b डिवाइडेड बाय c आहे ना, तर काय होते पहा, याचा अर्थ a/b डिवाइडेड बाय c, तर a/b जो का तो डिवाइड आहे तर मल्टिप्लाय काही नसते म्हणजे 1 वरती गेला c खाली, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ इकडे घुसखोरी करणारा, ठीक आहे. एवढ्या तर गोष्टी माहित पाहिजेच, ठीक आहे. मग आता 11वी 12वी शिकत समज, एवढा तर माहित पाहिजे ना, ठीक आहे. नाही तर घुंगरू शिकत पटला, इथपर्यंत क्लिअर आहे. आता इथं काय होईल पहा, 2 रूट ऑफ x इंटू x, हा इकडे घुसखोरी कर. आता पहा इथपर्यंत क्लिअर आहे. मग मी एक काम करता सुन, ठीक आहे. इथं काय करता, जो e टू द पॉवर x ले कॉमन काढलो आणि अंदर खाने पा, इथून नाही निघल का कॉमन, ठीक आहे, ओके. आणि इकडे डिवाइड बाय dx चलता रहेगा, ठीक आहे. इथं काय पहा, आता इकडे पहा, इथे 2x मायनस 1, अरे इथे काही नसते म्हणजे 1 असते ना, ठीक आहे, ओके. आणि डिवाइडेड बाय 2 रूट ऑफ x इंटू x कॉमन काढलो मेरे प्यारे दोस्तों, ठीक आहे. पटला ना, ओके. कोण कॉमन निघला चेक करा तुम्ही, ठीक आहे. e टू द पॉवर x कॉमन निघला, ठीक आहे. आता एक काम करता, आपल्याला काय करायचं, फाइंड करा म्हणते डिवाइड बाय dx निघला, पण काहीच्या वर x इज इक्वल टू 1 वर. ते काम करता की डिवाइड बाय dx ऍट x इक्वल टू 1 वर चेक करता, काय येते पहा. आता याचा अर्थ काय, 1 वर चेक करणे म्हणजे जिथं x आहे तिथं 1 ठेवा, इथं 1 ठेवा, इथं 2 इंटू 1, ठीक आहे, बहुत ही बढ़िया. आणि मायनस 1, आणि इकडे पहा 2 इंटू अंडर रूट ऑफ 1 इंटू 1, काहीच नाही केलं मी, जिथं x आहे ना तिथं 1 ठेवा. इथं काय पहा, e टू द पॉवर 1 तर 1च राहत, ठीक आहे. आणि इथं काय e चा पॉवर 1 ठेवला 1च, ठीक आहे. इथं 2 इंटू 1 2 मायनस 1 1, आणि इथं काय ते पहा 2 आणि इंटू अंडर रूट ऑफ 1 आणि इंटू 1, अंडर रूट ऑफ 1 म्हणजे 1च ना. मग फायनली आन्सर डिवाइड बाय dx काय चेक करा, e वरती राहील आणि खाली काय आहे 2 इंटू 1 इंटू 2 e/2, ठीक आहे. हाच आपला आन्सर होता मेरे प्यारे दोस्तों, ठीक आहे. समजला असं, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे.